आज एक एवढी छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते ना, आज मोतीचूर लाडूची रेसिपी शेअर करते, पण ते सुद्धा उपवासाचे मोतीचूर लाडू. इतकी सुंदर, सोपी, पटकन होणारी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका. खूप छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. फक्त एकच आहे, की ही रेसिपी आपण करायची आहे ना, ती ज्या दिवशी आपल्याला लाडू खायचे ना, त्या दिवशी तेवढ्याच क्वांटिटीमध्ये बनवायचे. अशा पद्धतीची इतकी सुंदर, टेस्टी अशी आणि पटकन होणारे हे लाडू आहेत. त्याच्यामुळे कसे बनवलेत, कसे काय बनवले, प्रत्येक गोष्टीचे टिप्स सगळ्या सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एका भांड्यामध्ये इथे मी घेतलेलं आहे 1/4 कप तूप. पाव कप तूप घेतलेलं आहे आपण. आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकायचे आहेत एक मेजरिंग कपचा 1 कप वरीचे तांदूळ, ज्याला काही काही जण भगर सुद्धा म्हणतात. हे उपवासासाठी खास अगदी एकदम छान असे हे वरीचे तांदूळ असतात. त्याच्यामुळे आता आपण हे तुपामध्ये टाकून छानपैकी परतवायचं आहे. असे मस्तपैकी खमंग असे परतवून घ्यायचे आहेत. आता हे वरीचे तांदूळ आहेत, की आपण आता पाणी वगैरे टाकल्यानंतर हे जरासे फुलतात. त्याच्यामुळे आपण घेतानाच ते अशा क्वांटिटीमध्ये घ्यायचे, की आपल्याला किती लाडू बनवायचे असेल त्याच्या अंदाजानुसार हे घ्यायचे आहेत. आणि हे लाडू ज्या दिवशी बनवू त्याच दिवशी संपवायचे. असे ते स्टोअर करून ठेवता येत नाहीत. पण खायला इतके टेस्टी आणि जरा काही वेगळी अशी रेसिपी आहे. त्याच्यामुळे तुमच्याबरोबर ही शेअर केलेली आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. तुपावरती आपण हे छान पैसे खमंग असे ना भाजून घेतलेले आहेत. आपण हे परतवून घेतलेले आहेत वरीचे तांदूळ. आता इथे आपण 1 कप तांदूळ घेतलेले आहे. त्यासाठी आता सुरुवातीला आपण इथे टाकायचं आहे 2 कप पाणी. 2 कप पाणी टाकून सगळं काही व्यवस्थित असं आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ते छानपैकी आहे ना पाण्यामध्ये परतवून घेऊया आणि हळू-हळू ते जसं शिजायला लागेल ना तसं ते पाणी त्याच्यातलं शोषून घेतलं जाईल आणि हे घट्ट व्हायला सुरुवात होईल. मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही पूर्ण रेसिपी करायची आहे. कारण का आपले वरीचे तांदूळ आहेत ते व्यवस्थित असे शिजले पाहिजेत. हे बघा आता तुम्ही बघू शकता हळू ते असं घट्ट होत चाललेलं आहे. त्यामुळे आता मी फ्लेम पूर्णपणे लो केलेली आहे. आता हे एवढं पाणी त्यातलं आटल्यानंतर म्हणजे एवढं पाणी त्याच्यामध्ये वरीच्या तांदूळने शोषल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत मेजरिंग कपचं 1 कप साखर. आता तुम्ही 1 कप तांदूळ घेतले तर 1 कप साखर घ्यायची. जर अर्धा कप तांदूळ असतील तर अर्धा कप साखर घ्यायची. जेवढा तांदूळ असेल तेवढी साखर घ्यायची आहे. ती त्याच्यामुळे आणि ते साखर जशी बारीक होत जाईल तसं त्याला पाणी सुटत जातं. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की एकदम पातळ झालं, पण असं काही नाही. आपल्याला तांदूळाचा आपला अजून शिजायचा आहे. आता व्यवस्थित असं ते मिक्स करायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर टाकणार आहे. त्याने फ्लेवर खूप छान येतो. त्याच्यामुळे आपण इथे वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. परत एकदा आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मगज. मगज म्हणजे मेलन सीड्स टाकायचे आहेत. ते इथे मी 1 टीस्पून असे घेतलेले आहेत. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे फूड कलर. फूड कलर इथे मी ऑरेंज रेड कलर टाकलेला आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये टाकून आता हळूवारपणे सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे की आणि कलर टाकताना बेतानेच टाकायचा आहे, कारण बघायचं की आपल्या लाडूला केवढा कलर पाहिजे त्याच्यानुसारच टाकायचा आहे. आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता छानपैकी आपण ह्याला सगळ्याला ना एक वाफ काढून घ्यायची आहे. आता वाफ काढायच्या आधी इथे मी अर्धा कप अजून पाणी घेतलेलं आहे. म्हणजे टोटल 2.5 कप पाणी आपल्याला या रेसिपीला लागलेलं आहे. अर्धा कप पाणी मी अजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की अजून घट्ट आहे, अजून शिजायला तर थोडंसं पाण्याचं प्रमाण अजून वाढवलं तरी चालेल. कारण का आपल्याला वाफ दिल्यानंतर आपल्या वरीचे तांदूळ आहे ते छानपैकी शिजतात. तिथपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित तुम्हाला वाटत असेल घट्ट तर थोडंसं तूप 1 चमचा आणि पाणी वाढवलं अजून तरी सुद्धा चालेल. आता एक 15-20 मिनिटाची मी छानपैकी त्याला वाफ दिलेली आहे की त्या वाफेने आपला हा तांदूळ वरीचा छानपैकी शिजेल.
हे बघा एकदम मस्तपैकी असं तांदूळ आपला प्रत्येक दाणा असा टपोरा असा मस्तपैकी फुललेला आहे. सगळं एकदा परत मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. इतकी छान रेसिपी आहे. फक्त एकच आहे की ही रेसिपी आपल्याला ज्या वेळेला खायचे असतील ना लाडू त्याच वेळेला बनवायला लागतील. हे लाडू स्टोअर करून ठेवता येत नाही. लगेच ते खायला पाहिजेत. अशा याने आपण ती वेगळी अशी रेसिपी केलेली आहे. आता एका भांड्यात काढून घ्यायचे ते आणि ते आपल्याला जरासं थंड करायला घ्यायचे की जेणेकरून आपण लाडू हे हाताने व्यवस्थित बांधू शकतो. म्हणजे एवढ्याच टेम्परेचरचे ते होईपर्यंत आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे. आता ह्या टाईमाला तुम्हाला त्याच्यामध्ये अजून काय ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील, अजून मेलन सीड्स टाकायचे असतील, म्हणजे मगज टाकायचं असेल, तर मी इथे मगज अजून थोडेसे टाकले होते त्याच्यामध्ये. केशर वगैरे पण तुम्ही त्याच्यावरती अजून आता ह्या टाईमाला टाकून ठेवू शकता आणि जेव्हा ते असं जरा सगळं असं कोमटसर होईल, त्यावेळेला आपण ते लाडू बांधू शकतो. अशा स्टेजला जेव्हा ते येतात ना, त्याच वेळेला आपल्याला हे लाडू बांधायचे आहेत. एकदम गरम असताना लाडू बांधायचे नाहीत, कारण कसं होतं की आपण लाडू गरम असताना एकदम बांधायला जातो आणि खूप जोरात ते प्रेस केले जातात आणि आपले जो मोतीचूरचा असं लाडूची जी आपण बारीक अशी ती बुंदीसारखं आलेलं आहे ना, ते सगळं तुटून एकदम प्लेन टेक्स्चर त्या लाडवाला येतं. तसं टेक्स्चर आपल्याला नको आहे. आपल्याला छान एकदम सुंदर असा आपला मोतीचूरचा लाडू पाहिजे. त्यासाठी म्हणून ते जरा थंड होईपर्यंत म्हणजे कोमट होईपर्यंत तरी ते आपल्याला गार करायला ठेवायचं आहे. आता थोडं मगज टाकून मी परत एकदा सगळं असं हलवून घेतलेलं आहे. आता बऱ्यापैकी ते गार होत चाललेलं आहे. आता आपण एक एक लाडू आहे तो बांधायला सुरुवात करूया. लाडू बांधताना एकदम हलक्या हाताने बांधायचा, म्हणजे त्याचा प्रत्येक दाणा आपल्याला छानपैकी एकदम व्यवस्थित दिसला पण पाहिजे. ते टेक्स्चर जे आपल्याला मोतीचूर लाडूचं पाहिजे ते आलं येण्यासाठी इतका हलक्या हाताने बांधता येईल तेवढा बांधून घ्यायचा. असेच आपण आता बाकीचे लाडू सुद्धा बांधून घेऊया. खायला खूप छान आहे, करायला पण एकदम सोपी आहे आणि जरा वेगळी अशी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. कशी वाटते मला नक्की कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. ही वेगळी अशी नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर तुमचे लाडू कसे बनतात तेही सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हे उपवासाचे मोतीचूर लाडू कसे वाटले मला नक्की कमेंट्स करा. थँक्यू.